राज्य विधिमंडळात जगज्जेत्यांचा सन्मान होणार आहे। मायनगरीत विजयी मिरवणूक निघाल्यानंतर विधिमंडळात सन्मान होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा सन्मान होणार आहे। महाराष्ट्रातील 4 खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटींचा बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे, जे त्यांना आज सन्मानपूर्वक दिलंही जाईल। यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वालचा समावेश आहे। या चौघांचा सन्मान केला जाणार आहे। या सगळ्या संदर्भात विधान भवन परिसरात कशी तयारी करण्यात आली आहे, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। T20 वर्ल्ड कप भारताने यंदा खेचून आणलेला आहे। काल मुंबईमध्ये पाहायला गेलं तर आपण नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या दरम्यान या संपूर्ण टीमची भव्य अशी विजयी रॅली मिरवणूक काढण्यात आलेली आहे। पूर्णपणे काल मुंबईकरांनी प्रतिसाद दिलेला होता। पूर्णपणे या परिसरामध्ये ट्रॅफिक जाम झाली होती। मुंबईकरांनी भव्य असं स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र आज विधिमंडळ सचिवालयाकडून महत्त्वाचा असा निरोप टीम इंडियाला गेलेला आहे। टीम इंडियाचा या ठिकाणी विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये भव्य असा सत्कार आज होणार आहे। खरं तर इतिहासातली एक महत्त्वाची घटना म्हणावी लागेल। तत्पूर्वी आपण जर पाहायला गेलं तर विधिमंडळ सचिवालयाच्या आवारामध्ये संपूर्णपणे भारताचे झेंडे लावलेले आहेत। तिरंगा झेंडे पूर्णपणे स्वागताचे या ठिकाणी झेंडे लावले आहेत। याचबरोबर या ठिकाणी एक महत्त्वाचं बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे। आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने हे बॅनर लावलेलं आहे। T20 विश्वविजेता भारतीय संघाचं हार्दिक स्वागत म्हणून या ठिकाणी बॅनर लावलेला आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुद्धा फोटो लावलेला आहे। मात्र ज्या खेळाडूंनी हा विजय खेचून आणला त्याच खेळाडूचे फोटो या बॅनरवर आपल्याला दिसत नाही, त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर सुद्धा काही राजकीय प्रतिक्रिया येतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जे काही मुंबईचे 4 खेळाडू आहेत, कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह इतर 3 खेळाडूंना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 1 कोटी रुपयाचं आज बक्षीस सुद्धा राज्य सरकार या ठिकाणी देणार आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजचा कार्यक्रम हा ऐतिहासिक असणार आहे। राज्य सरकार कशा पद्धतीने, याचबरोबर विधिमंडळ सचिवालय कशा पद्धतीने स्वागत समारंभ करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन राजेशसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, विधान भवन, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।